कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे टाळी वाजवायची सर्वांनी बसलेले विठाला 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 एक टाळी सर्वांनी बसलेले भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्मश्री सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी महाराज की हरे विठाला 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 मना तो एक करी वाचे अटवी श्री हरी अनेक न करी साधन वाचे मने नारायण सर्व काळ हाचे धंदा वाचे अटवी गोविंदा अनेक न करी साधन वाचे मने नारायण तेने जीवा सोडवण शरण एका जनार्दन अनेक न करी साधन वाचे म्हणे नारायण सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचे विठाला 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 टाळी वाजवा सर्वांनी विठाला 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 बोला पुंडलिक वरदा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज विठाला 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 महायोग पीठी तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू जय हो टाळ टाळ हा पांडुरंग करू हे पांडुरंग करू व्रत मनमाना पांडुरंग करू व्रत मनमाना पांडुरंग
सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेन असो नसो भाव आलो तुझे आटाया हे कृपा दृष्टी पाहे पंढरी राया कृपा दृष्टी पाहे पंढरी राया हे असो नसो भाव काया कृपा दृष्टी पाहे पंढरी राया कृपा दृष्टी पाहे पंढरी राया हे असो नसो भाव आलो तुझिया हलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे पंढरी राया असो नसो भावालो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाही माझ्याकडे पंढरी राया मना तो एक करी वाचे अटवी श्री हरी अनेक न करी साधन वाचे म्हणे नारायण प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवे करता प्रोत केलेला भंग पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सेवे करता घेतलेला अभंग या अभंगातून गोडशा चिंतन महाराज या अभंगात करतात विठाला शांती ब्रह्मनाथ महाराज मनाला आणि जीवाला नाम साधनेत प्रवृत्त व्हास म्हणतात आणि नाम साधनेत प्रवृत्त झाले की त्याचं फल काय या अभंगात गोडस चिंतन महाराज करतात विठाला गोड चिंतन करत असताना शांती ब्रह्मनाथ महाराज मनाला सांगतात विनंती करतात मना तू एक करी वाचे अटवी श्री हरी हे मना इकडं तिकडं न जाता इकडं तिकडं न फिरता या मनाने त्या भगवंताचं चिंतन कर एका साधकाने महाराजांना विचारलं महाराज जर भगवंताचं चिंतन जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनात भगवंताचं चिंतन एवढंच साधन या जगतात आहे का सांगा महाराज म्हणतात एवढं साधन नाही भरपूर साधन आहे योग आहे याग आहे जप आहे तप आहे पण एवढे साधन करत असताना ते सोपे नाही तुम्हाला अवघड जाण्याची दाट शक्यता आहे मग सोप्यातलं सोपं साधन एकच आहे आणि न करी साधन वाचे म्हणे नारायण 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 या वाचेनं भगवंताचं चिंतन करा सोप्यातलं सोपं साधन आहे महाराज असं जर तुम्ही सांगत असाल ना तर तुम्ही तुमच्या जीवनात ती साधना केली का तुम्ही तुमच्या जीवनात ते नामस्मरण केलं का महाराज म्हणतात केलं का नाही आमचा धंदाच तो झाला सर्व काळ आची धंदा वाचे अटवी गोविंदा गोविंदाचं सतत चिंतयंतो माम यतंत शत्रुवता सतत त्या देवाचं चिंतन केलं शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात गळ्या जीवाला सुटका करायची सोडवण करायची उद्धार करायचा असेल तर त्याला एक करावं लागेल शरण एका जनार्दन तेने जीवा सोडवण असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला विठाला अभंगाकडे प्रवृत्त होण्यापूर्वी थोडासा परिहार श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण 16 शिव महापुराण कथा 16 गोडसा त्या ठिकाणी चालू आहे ज्यांच्या मुखांविंदातून आपण गोड संगीत भागवत कथा श्रवण करत आहात इथं भागवत कथा आहे का शिव महापुराण इथं दोन झालं बरं इथं बाबांच्या ठिकाणी संगीत म्हणजे मग गोंधळ होतो गोड त्या ठिकाणी शिव महापुराण ज्यांच्या मुखरविंदातून आपण श्रवण करत आहात गुरुवर्य हरिभक्तपरायण बाबूरावजी महाराज लोंढे गुरुजी ते आहे का उपस्थित नाही आणि अगदी बाबांच्या या गोडशा नियोजनात आयोजनात आणि गोडशा या वाणीतून आपण श्रवण करत आहात मला असं वाटतं ही सर्व वारकरी ही मुलं बाबांच्या संस्थेतले रामेश्वर महाराजांचे बर आणि मला असं वाटलं की याचे असे सगळे सर्व महाराज मंडळी उपस्थित आहे आणि सप्ताहाचं हे वर्ष 6व्या वर्षातील 4थ्या क्रमांकाची सेवा सर्व त्या ठिकाणी समस्त ग्रामस्थ लोकशाही कॉलनी N2 सिडको छत्रपती संभाजीनगर सर्वांच्या माध्यमातून सेवेचा योग आहे आणि त्यामध्ये आजचं कीर्तनाचं जे सौजन्य आहे श्री हरिभक्तोपरायण आदरणीय राजेंद्र भाऊ गाडेकर आणि आमच्या गाडेकर ताई आणि अगदी त्यांच्या सौजन्यातून ही कीर्तनरूपी सेवा
माझ्यासारख्या पांबराकडे आलेली आहे. विठाला विठाला त्यामध्ये गोडजनचं साल ज्यांनी गायली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वारकरी भूषण माझे परमेश्वरी परममित्र आदरणीय श्री हरिभक्तप्राय कान्होबाजी महाराज इथापे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याच बरोबर गोड ज्यांनी चाल गायली श्री हरिभक्तप्राय आमचे संदीप महाराज खंडागर. तुम्ही मोडेल होते का? ते ओळख नाही देऊ राहिले हो. मला माहिती काऊन नाही देऊ राहिले, लग्न झालं ना. तुम्ही म्हणशाल तुम्हाला कसं माहिती, मला बोलवलं होतं पण जाणं झालं नाही, त्यासाठीच आवर्जून आज भेटीला आलो मी. हा, असे आमचे संदीप महाराज आहेत अगदी त्या ठिकाणी उपस्थित. गोड ज्यांनी चाल गायली असे संदीप महाराज आणि गोड शिवचरित्रकार माझे परमेश्वरी परममित्र अभिषेकजी महाराज भवर त्यांच्या चरणी नतमस्तक. सर्व संस्थेतील विद्यार्थी बालगोपाल मंडळी, माता भगिनी जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, हे सगळे आमचे आई आणि आमचे श्री हरिभक्तप्रायण बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. आमचे बबन भाऊ हुसे आणि दादांचे आज गोड पण बदल झाला त्यांच्या त्या काळात आणि ह्या काळात. म्हणजे मी इथं कीर्तन केलेलं आहे पण मला वाटतं किती वर्ष झाले असेल बाबा, 5-6 वर्षाचं मोकळे झाले असेल. आणि मला वाटतं ह्या गल्लीला का त्या गल्लीलाच घर आहे त्यांचं. याच आहे ना, तुम्ही असं लवकर नाही बोलवलं ह्या असं होतं. आणि आमचे बबन भाऊ आहेत श्री हरिभक्तप्रायण, सपकाळ महाराज आहेत, पवार महाराज आहेत, सातपुते महाराज आहे, भानदास महाराज आहे आणि गोड ज्यांच्या गोडशा या बोटातून हातातून आपण गोड ताल महर्षी श्री हरिभक्तप्रायण माझे परमेश्वरी परममित्र नवनाथजी महाराज भवर अगदी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना सांगेल गड्या महाराज, तुम्ही केलेल्या श्रमातून, केलेल्या साधनेतून, केलेल्या असणाऱ्या मेहनतीतून, तुम्हाला या वादनातून जेव्हा तुम्ही सेवा करसाल ना तेव्हा तुम्हाला घाम येण्याची दाट शक्यता आहे. तेवढा घाम तुम्ही पुसू नका, कारण या कॉलनीकरांना कळू द्या हा घामाचा पैसा आहे, हा घामाचा पैसा आहे. हा अगदी गोड त्या ठिकाणी आमचे नवनाथजी महाराज आहेत, त्यांचे चरणी नतमस्तक. माझ्यासोबत आलेले आमचे बंधू श्री हरिभक्तप्रायण परमेश्वर महाराज, माझ्यासोबत आलेले आमचे संतोष भाऊजी, हे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. गोड तुमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून आवाज येतो अशी साऊंड सर्व्हिस श्री हरिभक्तप्रायण विघ्नहर्ता साऊंड सर्व्हिस. काय दादांचं नाव? योगेश महाराज. तसं ते आमच्याच जातीचे, म्हणजे माळी कोळी पाटील नाही. आता लोक तिकडे जास्त वळले. जातीचे म्हणजे कोणते? हा, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे आणि ये गवळ्याचे काम नाही, पण सप्त्यापुरती तर नाही घालेल ना. कधी कधी बोलता बोलून जात. हा नाही आहे, लक्षात आलं माझ्या, ते तेव्हाच कळतात महाराज. आमचे आदरणीय महाराज आहे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकडे प्रवृत्त आहे. विठाला बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान. हो, 1-1.25 तासामध्ये सेवा संपन्न करायचे, उर्वरित वेळेमध्ये सेवा संपन्न करायचे. शांती ब्रह्मनाथ महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट घेतलेला अभंग आहे आणि या अभंगातून गोडस महाराज चिंतन करतात. एकंदरीत जर विचार केला ना आई, तर आपण या असणाऱ्या लोकशाही कॉलनीत बसलेलो आहे असं गृहीत धरायचं नाही. आपण जिथं बसलो नाही तो आहे नाथांचा वाडा, आणि नाथांच्या वाड्यांच्या समोर आपण बसलेलो आहोत. कुठं? पैठणला. आणि नाथांच्या वाड्याच्या समोर बसण्याचं कारण एक आहे, आपल्याला नाथांच्या वाड्यात शिरायचंय, नाथांच्या वाड्यात संपन्न व्हायचंय. पण नाथांच्या वाड्यात जाण्याकरिता नाथांच्या वाड्याला आहे 4 दरवाजे, म्हणजे अभंग आहे 4 चरणाचा. आपण आतमध्ये जात असताना कोणत्याही दरवाजाने आत शिरू शकतो. मग कोणत्याही जर दरवाजाने आत शिरू शकत असेल, तुम्हाला जर नाथांच्या वाड्यात जायचं असेल भगवंताच्या चिंतनाकरिता, भगवंताच्या दर्शनाकरिता, तर तुम्हाला ज्यांच्या सोबत जायचंय ते नाथ महाराज आहे, आणि ज्यांच्या भेटीसाठी जायचंय ते भगवान परमात्मा आहे. विठाला एकंदरीत विचार केला
मला गड्या देवाच्या साधनेत प्रवृत्त व्हायचंय, देवाचं त्या ठिकाणी चिंतन करायचंय आणि देवाची भेट करायची. मग एकंदरीत जर विचार केला ना महाराज वर्णन करतात देवाच्या भेटीच्या साधनेकरिता, देव भेटीकरिता तुम्हाला जो उपाय करायचा आहे ना, तो उपाय आहे संत, तो उपाय आहे नाथ महाराज. एकंदरीत जर विचार केला आई, आपण जर डायरेक्ट देवाकडे गेलो तर देव आपल्याला जवळ घेत नाही. का घेत नाही माहिती का? त्याचं एक कारण आहे. अहो स्वतःचा बाप आपल्याला जवळ घेत. उदाहरण दिलं जातं, बसून घ्या तुम्ही, बस. उदाहरण इतकं गोड दिलं जातं. म्हटले काय झालं बाबा, अंगणामध्ये खेळता खेळता एक मुलगा खेळत होता आणि खेळता खेळता मुलगा गलिच्छ झाला, घाणीने भरल्या गेला. तो मुलगा भरलेला असताना वडील त्या दिशेने आले. वडिलांना पाहिलं गड्या आणि तो गलिच्छ आहे, तो घाणीले भरलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी बापांनी त्याला कड्यावर उचलून घेतलं नाही. माझा ऐका, ज्या वेळेस वडिलांनी त्याला कड्यावर घेतलं नाही ना, मुलगा रडायला लागला आणि रडण्याचा आवाज आतमध्ये कोण ऐकला? आईनं ऐकला. आई धावत गेली, त्या मुलाला उचललं, आतमध्ये नेलं, स्नान घातलं. गोड मुलगा दिसायला लागला, गोजीरवाणा दिसायला लागला आणि त्या मुलाला कोणाची नजर होऊ नये, दृश्य लागू नये म्हणून आईने त्याच्या गालाला आणि डोळाला लावलं. काय हे चांगलं माहिती तुम्हाला. महाराज म्हणतात आम्ही सगळे काजळातले जे काजळ लावलं, दृश्य होऊ नये, नजर होऊ नये म्हणून. जो मुलगा गोड दिसायला लागला ना, तोच मुलगा जिथं होता तिथं प्रवृत्त केलं, स्नान घातलं, गोजीरवाणा दिसायला लागला आणि कर्म धर्म संयोगाने काही वेळानंतर वडील त्या दिशेने आले. वडिलांनी पाहिलं मुलगा तर छान दिसतोय, गोजीरवाणा दिसतोय आणि मुलाने त्या बापाने त्या मुलाला आवाज दिला, बाळू चल 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 चल. आता पहिल्यानं न घेतलेल्या बापाने त्या मुलाला, तो मुलगा म्हणायला लागला, दादा आता मी येत नाही. दृष्टांत वजा करा सिद्धांताकडे या. ज्यावेळेस परिपूर्ण मुलगा घाणीने भरलेला होता त्यावेळेस स्वतःच्या बापाने त्याला कड्यावर घेतलं का? बोला बोला बोला, घेतलं का? का घेतलं नाही? फक्त तो घाणीने भरलेला आहे म्हणून. तसंच झालं महाराज, देव आपल्याला जवळ का घेणार नाही? त्याचं एक कारण आहे, आपण षड विकाराच्या घाणीने भरलेले आहोत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार या विकाराने आपण गलिच्छ झालेलो आहोत. आणि या विकाराने जर आपण गलिच्छ झालेलो असेल तर देवरूपी बाप आपल्याला कड्यावर घेणार नाही. आणि देवरूपी बापाने जर आपल्याला कड्यावर घ्यावं असं वाटत असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल. काय? तुमचं चित्त निर्मळ करावं लागेल. आणि महाराज म्हणतात तुमचं चित्त निर्मळ झालं का देव आपोआप तू कमन चित्त कर रे निर्मळ. वा वा. गोड प्रमाण दिलं महाराज. एवढं सोपं नाही. प्रमाण देणं वेगळं आणि फेसोबत देणं वेगळं. गोड प्रमाण दिलं गड्या. देव आपल्या घरी यावासा वाटत असेल किंवा देवाने आपल्या जवळ घ्यावंसं वाटत असेल तर महाराज म्हणतात त्याला एक करावं लागेल. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तिथे. देव तिथं येतो, राहतो, यात काय नवल. कारण महाराज वर्णन करतात देव या जगतात आल्यानंतर, देव आपल्याकडे पाहत असताना, चिंतन करत असताना विचार आला गड्या. देवाचं ब्रीदच असे म्हटले, देव आपल्याकडून काहीतरी घेतो आणि मगच देतो. हे देवाचं ब्रीद आहे. कारण गोड वर्णन केल्या जातं, घेशी तेव्हा कोणती कोणती ती विदेशी नाही, तिकडे जायचं नाही. मग तर म्हणून वा एक कोलनीकर म्हणून वा असे महाराष्ट्र दरवर्षी आणत जा. काय सगळेच माळकरी थोडी इथं. घेशी तेव्हा देशी म्हणजे कोणती? आर्यात निर्यात, घेणं देणं. देव आधी काहीतरी घेतो आणि मग या जगताला देतो, या जीवाला देतो. पण संत तत्व तसं नाही. संत तत्व कोणी या, कधी या, केव्हा या, कसही या. कटनट या शुद्ध भूमी जावे. कटनट या शुद्ध भूमी जावे. कटनट या शुद्ध भूमी जावे. जय हो. कटनट या शुद्ध भूमी जावे. दौंडी पिटी
गोड प्रमाण दिलं महाराजांनी गड्या. साधूचं लक्षण तसं नाही. संत महात्मे सांगतात खट नट यावे शुद्ध होऊन जावे. खट नट यायचं, ताबडतोब यायचं. कीर्तनाला कोणी सांगावं, सांगल्यानंतर यावं असं कधी करायचं नाही. मला तर असं वाटतं गड्या संभाजीनगर जिल्ह्यात काय एवढीच कॉलनी एवढ्या कमी लोकांची काय का पहिला दिवस आहे आज कितवा दिवस आहे? चौथ्या दिवसाला तर एवढे, तर 8व्या दिवसाला केवढे. कमीत कमी 8व्या दिवसाला इथपर्यंत गाडेकर साहेबाच्या घरालो का आणि इथपर्यंत हुशी साहेबाच्या घरालो एवढे बी असलं ना तर आपली सप्ताची सार्थकता आहे महाराज. म्हणून मला एक सांगायचं गड्या, परमार्थ करत असताना असंच असतं महाराज. एका महात्म्याला एका सामान्य व्यक्तीने प्रश्न केला. बोले महात्माजी कीर्तनापेक्षा तमाशाला लोक जास्त का असतात? अंडरलाईन करून घ्या, लिहून घ्या. काय विचारलं? बोले महात्माजी कीर्तनापेक्षा तमाशाला लोक जास्त का असतात? त्या महात्म्याचं इतकं गोड वाक्य आहे. कारण तो महात्मा म्हणायला लागला कारण घाणीच्याच ठिकाणी जास्त माशा असतात. ज्याला कळल त्याला धन्यवाद, ज्याला नाहीच कळलं पंगत कोणाची होती उरलेला असनच भाऊ. आता काय सांगा वगैरे, अरे तिथंच गर्दी असते हो, घाणीच्या ठिकाणी असते. परमार्थ सांगावं लागतो, संसार सांगावं लागत. पंढरीची वारी करा सांगावं लागतं, आळंदीची वारी करा सांगावं लागतं, देहूची वारी करा सांगावं लागतं, सगळं देवाच्या परमार्थाचं सांगावं लागतं, सप्ताह करायचा सांगावं लागतं. पण व्यवहार सांगावं लागत. उदाहरण दिल्या जातं. उदाहरण इतकं गोड आहे महाराज. अरे बाळ तू उभं आहे, काय नाव तुझं? ओमकार महाराज. कितवीला आहे तुम्ही? 7वीला. मी 2 प्रश्न विचारू, त्याचं उत्तर तुम्हाला येतं, मला माहिती आहे. घाबरायचं नाही. मी काय सांगतो काका, परमार्थ करावा लागतो, संसार सहज होतो, सांगावं लागत नाही. पहिला प्रश्न बाळ तुला. आता तू कितवीला आहे? 7वीला. काय नाव सांगितलं तू? ओमकार. आता तू 7वीला आहे. आता तू 8वीला गेला, 9वीला गेला, 10वी मॅट्रिक झाली, फायनल झालं, नोकरीला लागला. आता तू लहान राहिला नाही. आता तू मोठा झाला आमच्यासारखा. दाढी आली, मिशा आली, अजून होणं जाणं काहीच नाही. पण गृहीत धर झालं असं धर, तो आमच्यासारखा मोठा झाला. आता मोठा झाल्यानंतर तू लग्न करायचं. अजून ऐक, आता तू लहान राहिला नाही. आता तू 6वीला असेल, 7वीला असेल, 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली, फायनल झालं, नोकरीला लागला. मोठं झाल्यावर तू लग्न करायचं? हो म्हणला तो. पहिला प्रश्न बाजूला टाक. लग्न करायचं आई त्याने उत्तर दिलं. दुसरा प्रश्न असा आहे, लग्न करत असताना बायको काळी करायची का गोरी? काळी गोरी पटकन, काळी गोरी पटकन. एक उत्तर कोणतं बी पटकन. तुला कसं माहित नाही? लग्न करायचं हो म्हणलं, माहित कसं नाही? काळी गोरी पटकन, काळी गोरी पटकन. माझं तुझ्या प्रश्न उत्तराच्या नंतर प्रश्न आहे माझा. थांबा तुम्ही, एवढी गडबड झाली तुम्हाला. काळी का गोरी? गोरी गोरी. बैस केल तो आता. आई आता दृष्टांत वजा करा माझ्या सिद्धांताकडे. मी त्याला प्रश्न विचारला, बाळ तुला लग्न करायचं का? उत्तर काय आलं दादा? हो आलं. त्याला कोणी सांगितलं का? त्याला कोण बोललं का? कारण त्याला माहिती ना काय. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. तुझा
विचारलं गड्या, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, हे सगळ्यांना माहितीये. पण मला त्याचं नवल वाटलं गड्या. पहिला प्रश्न त्यानं उत्तर दिलं, आई मला लग्न करायचं. त्याला कोण सांगितलं का, त्याला कोणी बोललं का? पण मला पहिल्या गोष्टीचं नवल नाही वाटलं. मी त्याला विचारलं, बायको काळी करायचं का गोरी? उत्तर काय आलं, बाबा गोरी. त्याला काय माहिती इथं काळीची पंचायती. जिकडे गेलं तिकडे बाबा आज कुणीकडे म्हणले जय भावनगर, म्हणले असलेत पा, म्हणलं ते शेतकऱ्याला देत नाही. जिकडं पा तोच राडा महाराज. माझा फक्त दृष्टांत सिद्धांत एवढाच गड्या, परमार्थाची वाटचाल सांगावीच लागते आणि संसार सहज होत असतो. जीवाला देवापर्यंत जाण्याकरिता ज्या साधनेत प्रवृत्त व्हावं लागतं ना, ते नाम साधन आहे. कारण संत महात्मे सांगतात गड्या, जीव या जगतात अपूर्ण आहे आणि देव या जगतात पूर्ण आहे. मग पूर्ण जर जीव नाही, देव या जगतात पूर्ण आहे आणि जीव अपूर्ण आहे, मग अपूर्णाने पूर्णाकडे जावं का पूर्णाने अपूर्णाकडे यावं? अपूर्णाने पूर्णाकडे जावं का? त्याचं एक कारण आहे, जो अपूर्ण आहे, जो अर्धा आहे, त्यानं पूर्णाकडे जावं. मग पूर्णाकडे जावं म्हणजे कोणतं पुरण खायचं नाही. मग पुरण कोणतं म्हणले, पुरण तो जो पूर्णतम अवतार आहे, आणि तो पूर्णतम अवतार जर या जगतात कोण असेल तर ते देव आणि संत आहे. म्हणून जीवाने ज्याच्याकडे जायचं, पूर्णाकडे जायचं. का जायचं? कारण तुम्ही आम्ही आंधळे आहात, तुम्ही आम्ही अज्ञानी आहात. आंधळ्या अज्ञानी जीवाला ज्ञानापर्यंत पोहोचण्याकरिता ज्या साधनेत प्रवृत्त झालं आणि देवापर्यंत घेऊन जाणारे या जगतात एकच व्यक्ती आहे आणि त्यांचं नाव आहे संत विठाला. अरे गड्या, आंधळ्या या जगात आहे, तुम्ही आम्ही सर्व आंधळे महाराज. आपली सर्व आंधळी भक्ती आहे आणि जीवाला उद्धार करायचा आहे, जीवाला समाधान प्राप्त करायचंय आणि जीवाला त्या ठिकाणी आनंद प्राप्त करायचा आहे. आनंद समाधानाचं कारण एक आहे, ते म्हणजे संत. आणि संत भेट तुम्हाला झाली महाराज, देव आपोआप भेटणार यातील मार शंका नाही. गोड उदाहरण दिलं जातं. या मंडपाच्या बाहेरून एक आंधळा यायला लागला आणि आंधळा येत असताना कर्मधर्म संयोगाने तो आंधळा बरोबर, बाबा राहू द्या तुम्ही त्याला बोट नवराली, हे सगळं तुमच्याकडे ऐका. आंधळा तिकडून त्या दिशेने यायला लागला. आंधळा या मंडपाच्या बाहेर 7 फूट खड्डा होता. आता 7 फूट खड्डा होता, येणारा आंधळा होता. मला सांगा, 7 फूट खड्डा आहे, येणारा आंधळा आहे, आणि तो आंधळा जर असन तर त्याला दिसत असेल का? नाही, तो आंधळा आहे. आता तो आंधळा त्या 7 फूट खड्ड्यात पडेल की राहील? बोला बोला. पडेल. हे मलाही माहितीये, हे तुम्हालाही माहितीये. आता तो आंधळा खड्ड्यात पडणार आहे. तेवढ्यात काय झालं, बरोबर कीर्तन चालू होतं. कीर्तनात दुसरा एक आंधळा बसलेला होता. तो आंधळा पडणार आहे असं कीर्तनातल्या आंधळ्यानं पाहिलं, पळत गेला, त्याचा हात धरला आणि रस्त्याला लावला. ऐकू राहिले ना तुम्ही? चांगलं पाहू राहिले, ऐकू राहिले तुम्ही का? अरे त्याचा जर रस्त्याला हात धरत असेल त्या आंधळ्याचा, तर जाणारा आंधळा नसल, मग जाणारा कोण असेल? डोळस असेल. मग डोळस जर रस्त्याला लावत असेल तर त्यांना ज्ञानोबाराने एक ओवी खर्च केली, आंधळा अंधकुटी पडता मग देखणेने लावावे सतपथा. ज्ञानोबरा म्हणतात, आंधळा जर खड्ड्यात पडणारा असेल, डोळसानं त्याला रस्त्याला लावावं. महाराज म्हणतात, तेच तुम्ही आम्ही अज्ञानी आहात, तुम्ही आम्ही आंधळे आहात, आणि आंधळ्या जीवाला ज्ञानापर्यंत डोळस त्या ठिकाणी रस्त्याला लावतात. ते डोळस कोण आहे? तर ते एक आहे, त्यांचं नाव संत आहे विठाला. एकंदरीत विचार केला गड्या, मग देवापर्यंत घेऊन जाणारे या जगात संत आहे. जीव अपूर्ण आहे, मग जीव त्या ठिकाणी संतांकडे गेले आणि संतांकडे गेल्यानंतर संतांना हात जोडले. ओ महाराज, आम्हालाही देवाची भेट झाली पाहिजे, आम्हालाही पूर्ण अवतार भेटला पाहिजे, आम्हालाही त्यांचं दर्शन झालं पाहिजे, आम्हाला भेटीचा त्या ठिकाणी मार्ग सांगा. का? आम्हाला वाटतं कडे आमची सुटका व्हावी, आम्हाला वाटतं आमचं पतन होणे, आम्हाला वाटतं आमचा उद्धार व्हावा. महाराज म्हणतात, गड्या तुमचा उद्धार, तुमचं पतन, तुमचं त्या ठिकाणी उद्धार व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला एक करावं लागेल. काय? तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.
आणि क आणि क वा वा संदीप महाराज टाळी वाजवा एकदा गोड प्रमाण दिलं गड्या शांती ब्रह्मनाथ महाराज गडदे सांगतात जीवाला देवापर्यंत जायचं असल तर त्याला काय करावं लागेल गोड वर्णन केलं महाराजांनी तिन्ही जीवा सोडवन शरण एका जनार्दन जीवाला देवापर्यंत जाण्याकरिता एक करावं लागेल भगवंताला शरण जावं लागेल मला सांगा शांती ब्रह्मनाथ महाराज आपल्यांना घेऊन सर्व आतमध्ये शिरले आतमध्ये मंदिरामध्ये गेले आतमध्ये वाड्यात गेले कोणत्या दरवाजाने गेले बरं तुम्ही कुठं होते तेव्हा कुठं होते तुम्ही आपण नाथाच्या वाड्यात बसलेलो आहे नाथांच्या वाड्याला किती दरवाजे 4 किती चरणाचा अभंग 4 मग आपण जे आतमध्ये शिरलो पहिला दुसरा तिसरा आणि शेवटचा तर कोणत्या दरवाजाने शिरलो शेवटच्या म्हणजे कोणत्या मागच्या बरोबर आहे मागच्या आणि मागच्या दरवाजाने कोण शिरतो देव 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 शिरतो कोणी कोण आले तुम्ही कोण शिरत चोर मग आम्ही चोर आहे का त्याच काय आमचा मागून जाण्याचा एक कालावधी त्याचं एक कारण आहे आम्हाला देवाच्या भेटीची आतुरता लागेल आणि जो भेटेल त्याला आम्ही विचारतो गड्या पुण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल पुसावेची हिची वाटे जे जे भेटी तयासी देव कृपा करेल मज देव माझ्यावरती कृपा करेल किंवा महाराज वर्णन करतात कैमेऊ दार पावेन महाराजांनी गड्या आम्ही त्या अपेक्षित जणतो गड्या कुणी आम्हाला भेटेल गड्या काही मी उद्धार पावे काही कृपा करील नारायण देव आमच्यावर कृपा करील का साधू भेटले तर संतांना विचारतात त्याचं कारण आहे जीवाला देवापर्यंत जाण्याकरिता एकच आहे संत आणि संतांकडे तुम्ही गेले संत आपल्याला उपाय सांगतात गड्या जर तुम्हाला देवापर्यंत जायचं असेल तर त्यांचं चिंतन तुम्हाला करावं लागेल नवे म्हटले महाराज तुमचा असणारा काळ त्यांच्या चिंतनात घालावा लागेल आणि जोपर्यंत तुम्ही चिंतनात काळ घालत नाही ना तोपर्यंत तुमचं कल्याण नाही उदाहरण दिलं जातं काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने माणसाचा काळ चिंतनात गेला पाहिजे नाहीतर एकंदरीत विचार केला महाराज सांगतात काळ जर चिंतनात जात असला तर काळ येणारे आणि तुम्हाला घेऊन जाणार हे त्रिकाळबाद सत्य आहे कारण उदाहरण दिल्या जातं गड्या त्या यमाचं ठरलेलंच आहे तो यम कुठं येईल कसा येईल सांगता येत नाही आणि काळाचं गणित असंही महाराज कोणी असो केव्हाही असो कधी असो त्याचं संपलं की तो येतो घेऊन जातो एकदा असंच उदाहरण दिलं जातं महाराज काय झालं म्हटले यमराज आले म्हणजे ते एकदा आले की एका माणसाला घेऊन जात नाही त्यांची यादीच केल्या जाते त्या यमराज महाराजांनी 20 जणांची यादी केली आणि बरोबर जय भवन नगर आहे का तिथून अलीकडच्या साईडला डाव्या साईडला कोणती गल्ली आहे इथून इकडे कोणती गल्ली आहे 1 नंबर आणि तुमची 2 नंबर
तुमचीच एक आणि ही लोकशाही कॉलनी. बर चला आपल्याला काय करायचं, तिथून तो यमराज निघाला आणि ज्याचा पहिला नंबर होता ना ताई त्याच्याच घरी येऊन थांबला. जसा आला ना त्यानं आवाज दिला आणि तो थांबला ना त्याला तो विचारायला लागला, कोण तुम्ही, कुठून आले, कशा करता आले. म्हटले मला ओळखलं नाही का. नाही नाही तुमची माझी ओळखच नाही. ओळख कशी. म्हटले मी यम आहे, मी तुला नेण्यासाठी आलो. तो ज्याला न्यायला आला ना तो म्हणायला लागला बाबा एवढं डायरेक्ट सांगायचं नको, मी जर कच्च्या काळजाचा नसतो तर मला मरावं लागलं असतं, स्वीकार लागलं असतं, मरण स्वीकारावं लागलं असतं. म्हटले तुमचा जसा नेम आहे ना, तुम्ही म्हणताना मी न सांगता येतो तसा माझा नेम आहे, तुम्ही मला घेऊन जा. म्हटले मला त्याची काळजी नाही, पण माझं बी एक त्या ठिकाणी नेम आहे. म्हटले म्हणे काय, माझ्या घरी जो बी आला ना त्याला मी पाहुणचार केल्याशिवाय पाठवत नाही. कोणाला म्हणून राहिल देऊ, या मला कोण, तो जीव. या म्हटलं भाऊ एवढ्या वर्षात मला चांगलं गिराईक भेटलं, चांगलं एवढ्या वर्षात, कारण याच्या आधी तर कधी भेटलं नाही. मग त्या ठिकाणी वर्णन केलं. म्हटले सुंदर आता तुम्हाला इथं जेवण केलं जाईल. गोड असं जेवण केलं महाराज, गोड पक्वान्न केलं, जसं आमच्या गाडेकर ताईन केलं तसंच. फक्त एवढं झालं, ज्यानं केलं का तो यमराजानं तो जेवण केलं आणि जसा झोपला, फक्त मला झोपता नाही आलं, मला कीर्तन करावं लागलं. एवढाच अंतर आहे बघा. तो जसा यम झोपला महाराज. आता यादी किती जणांची होती, 20. पहिली यादीत पहिलं नाव कोणाचं होतं, ज्यानं स्वयंपाक केला त्याचं. नेमकं यमराज झोपला आणि यानं थोडी काडी केली. आता काड्या करणारे आहेच महाराज, या बी कॉलनीत आहे, आमच्या बी गावात आहे, यांच्या बी गावात आहे, त्यांच्याशी काहीच होत नाही आणि काम बी चांगलं त्यांच्याशी होत नाही. पुढं ऐका तुम्ही. मग काय झालं, तो नेमकं यमराज महाराज झोपला आणि यानं थोडी काडी केली म्हणजे काय केलं, नेमकं जे पहिलं नाव होतं ना ते कोणतं केलं, तुम्ही बी होते तिथं. याला शास्त्रात अनुमान प्रमाण म्हणतात. यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र अग्नी. गावाच्या बाहेर काही धुपट चालू आहे, समजाव गड्या काही पेटलेलं आहे, त्यानं पहिलं जे नाव होतं ते शेवटचं केलं आणि तो शांत येऊन बसला. चोरी तर केली पण कोणी म्हटलं नाही पाहिजे चोरी म्हणून. 3 तास झाले, यमराज महाराज उठला. महाराज आळस देत वा भक्ता, तो काम एवढं चांगलं केलं, एवढं त्या ठिकाणी पोटभर जेव घातलं, आराम 3 तास केला, पण 3 तासाच्या असणाऱ्या 3 तासाच्या झोपेने माझा विचार बदलला. म्हणे काय, मी जे तुला 1 नंबर नेणार होतो ना, आता माझा विचार बदलला. मी वरून सुरुवात करणार होतो ना, आता मी खालीहून सुरुवात करणार. दृष्टांत वजा करा, सिद्धांताकडे या. अरे तुम्ही कुठं बी बसले, कसे बी बसले, तर जेव्हा त्या काळाची पाणी येईल ना, कारण का आयुष्य मोजाया बैसाला मापारी, तो बसलेलाच आहे महाराज. नाथ महाराज म्हणतात तो घेऊनच जाणार आहे, त्या करतात बसलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहणारा तो आहे. म्हणून मला हे सांगायचं गड्या, काळ या जगतात कोणाला सोडत नाही, पण निळोबराय म्हणतात त्या काळाचा आमच्यावर तर काहीही चालत नाही. म्हणे का चालत नाही, म्हणे त्याचं एक कारण आहे, आम्ही त्या विठ्ठलाला जवळ धरलेलं आहे, विठ्ठलाशी आमचं जीवन निगडीत केलेलं आहे, म्हणून काळाची सत्ता आमच्यावरती चालत नाही. ऐका प्रमाण धरला मनी विठ्ठल, ज्याच्या जीवनात
जीवनाशी भगवान परमात्म्याचं जीवन जोडलेलं आहे ना, ज्याच्या असणाऱ्या अंतकरणात देवाविषयी भाव आहे ना, त्याचा काळ सार्थकी लागला. निळोपर म्हणतात गड्या, धरीला मनी विठ्ठल, ज्याने विठ्ठलाला जवळ धरलं ना महाराज, त्याचा काळ सार्थकीचे. गोड उदाहरण दिलं जातं महाराज गोरोबा काकांचं. किती गोड त्या ठिकाणी गोरोबा काकांचं उदाहरण आहे. एकच महाराज अंतकरणात फक्त पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, दुसरा शब्दच नाही. एक विधतेने गोरोबा काका भगवंताचं भजन करतात. त्याचं एक कारण गड्या, समोर असणारा भगवान परमात्मा दिसतोय विठाला. सकाळ संतांची यादी केली की नामस्मरणाने पिकलेली ही वाणी, विकलेलं हे त्या ठिकाणी जीवन, त्याचा परिणाम काळ त्यांच्याकडं जात नाही, येत नाही. त्याचं कारण असं आहे, तुकोबराय म्हणतात, त्या असणाऱ्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिला, काळ इथं सत्ता चालत नाही. माझा मुद्दा फक्त असा आहे, ज्ञानोबराय म्हणतात कडे आमच्याकडे काळ आला, ज्ञानोबरायने 2 बोट वरती केली. हे काळा यायचं नाही. काळाला वाटलं माऊलींनी सांगितलं 2 वर्षानंतर यायचं. पुन्हा काळ आला, निवृत्तीनाथाने 2 बोट वरती केली, काळा यायचं नाही. पुन्हा काळाला वाटलं निवृत्तीनाथाने सांगितलं 2 वर्षानंतर यायचं. पुन्हा काळ आला, सोपन काकाने 2 बोट वरती केले, सांगितलं गड्या काळा यायचं नाही. पुन्हा काळाला वाटलं 2 वर्षानंतर सांगितलं, पुन्हा काळ आला. मुक्ताबाई म्हणायला लागले, हे काळा, जोपर्यंत या जगात चंद्र आणि सूर्य आहे ना, तोपर्यंत यायचं नाही. त्याचं एक कारण आहे, काळावरती विजय मिळवला विठाला. एकंदरीत जर विचार केला महाराज, तर काळावरती सत्ता मिळवली हे संतांचं तत्व आहे. म्हणून जीवाला देवापर्यंत जायचं असेल तर त्या भगवंताचं नाम साधन करावं लागेल, नाम भक्ती करावं लागेल, नाम चिंतन करावं लागेल. नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराजांनी उत्तर दिल्यानंतर जीव महाराजांकडे आला, अहो महाराज, आम्हालाही वाटतं भगवंताचं नाम साधन, नाम चिंतन, नामस्मरण करावं, भक्ती करावं, हे सगळं खरंय, पण आम्हाला स्वातंत्र्य नाही, आम्ही कोणाच्या तरी परतंत्र्यात जीवन जगतोय. मग महाराज तुम्ही कोणाच्या परतंत्र्यात जीवन जगता सांगा. त्याचं चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. जय हो.
जय हो टाळी वाजवा वा 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 गोड प्रमाण दिलं नाथ महाराजाकडे साधक गेल्यानंतर महाराज आम्हालाही वाटतं भगवंताच्या नाम साधनेत प्रवृत्त व्हा पण आम्हाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य नाही आम्ही कोणाच्या तरी परतंत्र्यात जीवन जगतो म्हणे कोणाच्या परतंत्र्यात जीवन जगतात म्हणे ती मन आहे आणि मन इतकं खतरनाक सांगितलं महाराज नाथ महाराज सांगतात भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात चंचल ही मन कृष्ण मन चंचल चपल मन चंचल चपल टाळ 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 हा बाबू चंचल चपल टाळ टाळ चंचल चपल दादा ये गोड प्रमाण दिलं बर का बाबा मन चंचल चपळ ऐका जसं प्रमाण आहे ना तशी चाल झाली त्यालाच म्हणतात मन चंचल चपळ चपळ असावं माणसानं पण मनाच्या संदर्भात नाही महाराज सांगतात मन चपळ चंचल चपळ आणि जाता येता न लगे वेळ येण्यासाठी जाण्यासाठी वेळ लागत नाही ते मन आहे पाहायचं तुम्हाला पा मावशी खाली बसा ते पा ओ ताई कोण नाही उठलं तुम्ही माग नाक पाहू ती मन तर सांगू राहिलो मी तुम्हाला आता मन उठलं का गाडीकर राजू भाऊ पण लगेच त्यांना वाटलं नेमकं कोण उठलं मग उठलंच तर बसली काय आला महाराज म्हणतात मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ जाण्यासाठी नेण्यासाठी वेळ लागत नाही त्या मनाला तर खतरनाक सांगितलं नाथ महाराजांनी ते मन इतकं खतरनाक आहे महाराज म्हटले ते कुठं राहत नाथ महाराजांनी त्याचं वर्णच केलं गड्या अरे मी जोशी आहे मी पंडित आहे मी फार दुरून आलोय आणि मनाच्या संदर्भात सांगायला लागलो मनाजी पाटील देह गावीचा विश्वास धरू नका त्याचा परिणाम काय घात करेल नेमाचा पाडील फाशी मी आलो रयाचा जोशी हो राय का दादांनो मी फार दुरून आलोय मी लांबून आलोय अरे सगळ्याच ऐका पण त्या मनाचं ऐकू नका म्हणे का त्याची बायकोली खतरनाक म्हणे मनाला म्हणले हो काय तिचं नाव वासना बायको शेजारी ती इतकी खतरनाक आहे महाराज कोण बायको आहे ती वासना नाही तिने चांगल्या चांगल्याला नाडवलं महाराज चांगल्या चांगल्याला फसवलं महाराज ती पत्नी जरी असली पण ती वासना आहे विठाला विठाला अरे चांगल्या चांगल्याला फसवलं ती वासना आहे ती पत्नी आहे म्हणून तिच्याच्या त्याच्या नादी लागू नका गोड वर्णन केलं महाराजांनी मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ म्हणून मनाच्या संदर्भात चिंतन करा
महाराजांना विचारलं गड्या महाराज मनाच्या संदर्भात जर आम्ही चिंतन करायला तयार आहे आम्ही मनानं चिंतन करू यात काय नवल आणि नाही चिंतन केलं नाही नामस्मरण केलं तर बिघडेल काय नाथ महाराज म्हणतात बिघडेल यात नवल काय तुकोबराय सुद्धा म्हणतात तुम्ही जर चिंतन नाही केलं ना तर तुमचा निश्चित जन्म वाया जाण्याची दाट शक्यता आहे महाराज प्रमाणानं सांगा नाही तरी गेला जन्म वाया. वा वा. नाही तरी गेला जन्म वाया. हो नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. टाळ्या, टाळ्या, टाळ्या. नाही तरी गेला जन्म वा वा. नाही तरी गेला जन्म वाया. भगत तुझी भजन झाला. नाही तरी गेला जय हो. नाही तरी गेला जन्म वाया. हे आपल्याला सगळ्याला आर्टिस करणे नवनाथ नाहीतर तुम्ही काय आणि मी काय नाही हे काही सगळ्याला माहिती पण आता ही कॉलनी आली आणि दोन्ही कुंभी आपल्याला दबाव आला पळता येत नाही आणि सांगता येत नाही करा तरी काय महाराज वर्णन करतात गड्या नाही तरी गेला जन्म वाया निश्चित जन्म वाया जाण्याची दाट शक्यता आहे पण कधी आई सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला देवाला भजत ऐका काका असं आहे जी गोष्ट ज्या करता मिळाली ना जर ती केली नाही तर माणसाचं जीवन निरर्थक आहे निरर्थक म्हणजे कसं आभाळात ढगच आला नाही पाऊस पडला की पाऊस ते निरर्थक आहे शेळीच्या गळीला लोळी एकही कामाची का अजिबात नाही का असं पाहिलं त्या लोळीतून 2-3 लिटर दूध गेलं डेअरीला महाराज जसं ती निरर्थक आहे ना तसं माणसाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर देवाच्या भजनाशिवाय जीवन जगत असं तर त्याचं जीवन निरर्थक आहे विठाला उदाहरण दिलं जातं उदाहरण इतकं गोड आहे जी गोष्ट ज्या करता मिळाली ना काका ती जर झाली नाही तर माणसाचं जीवन निरर्थक आहे म्हटले काय झालं गोड अशी अशी पंगत झाली आज कोणाची पंगत नाव सांगा दळवी भाऊ हा रोहित भूत दळवी एकदा यांच्या करता टाळी वाजवा हा रोहित भूंची गोड अशी पंगत झाली आणि पंगत काही लग्नात नाही झाली हळदीत नाही झाली नाम सप्ताहात झाली हे भाग्य आहे महाराज हे भाग्य आहे कुठेही कोणाला जमत नाही आमच्या दळवी दादांची पंगत झाली पंक्तीला सर्वजण जेवायला गेले मला सांगायचं जी गोष्ट ज्या करिता मिळाली ती जर केली नाही तर माणसाचं जीवन निरर्थक आहे आता जन्म ज्याच्या करता मिळाल तेच झालं नाही तर माणसाचं जीवन निरर्थक आहे गोड दळवी दादांनी गोड अशी पंगत दिली अन्नदान दिलं कारण त्यांच्या अंतःकरणात देवाबद्दलचा भाव आहे गोड पंगत झाली सर्वजण जेवायला गेले पण त्यांनी एक मिष्टान्न बनवलं ते कोणतं सांगू का गोड असे लाडू बनवले तुमच्या पंक्तीला नसन आले पण माझ्या पंक्तीला आले गोड असे दिले बरं का दादा गोड असे लाडू केले पण लाडू त्यांनी नाही केले मग कोणा केले सुगरणीने केले मुद्दा माझ्या लक्ष घ्या बरं का लाडू केले कोणाही सुगरणीने केले लाडू एवढे सुंदर झाले पंगत बसली सर्वांना 2-2 लाडू वाढले आणि आता एकच वाट पाहत होती कशाची केव्हा पुंडलिका होती केव्हा आम्ही त्याच्यावर ताव मारतो दोघांना सगळ्यांना 2-2 लाडू आले पुंडलिका झाली आणि सर्वांनी त्या लाडूवर ताव मारला एका व्यक्तीने तो लाडू 2 बोटात धरला महाराज माझ्याकडे लक्ष द्या बरं 2 बोटात धरला आणि असा फोडायला लागली काय लाडू घर नाही भाऊ बंद नाही भाऊ नाही मग आता फोडत नाही तुम्ही नाही म्हणून राहिले तर बा असा लाडू फोडायला लागला पण महाराज झाला असं तो लाडूच फुटेना कारण कोण बनवला होता ही ध्यानात ठेवा बरं का ही गेली नाही पाहिजे ऐका बरं का लाडूच फुटेना कारण कोण बनवला सुगरणीने त्या बाबाला वाटलं 2 बोटी लाडू नसन तो 2 दाती असन त्यांनी तो लाडू उचलला आणि दोन्ही दाताच्या मध्ये ठेवला बबन भाऊ दात पडला पण लाडू नाही फुटला कोण बनवला ती लक्षात ठेवातील भेटायला जा नाही पुढच्या काल्याच्या पंक्तीची ही द्यायचंय आपल्याला दिला हा म्हटले लाडू नाही फुटला दात पडला त्याने तो लाडू बोटी नाही दाती नाही तर दगडाखाली ठेवला जसा दगडाहून लाडू निसटला तसा समोरच्या बाबाच्या डोक्यात हळू मारला नाही तर बाबा मेला असता
जसा लाडू समोरच्या डोक्यात बसला महाराज, आता मला सांगा, बोटानं ना फुटणारा लाडू, दातानं ना फुटणारा लाडू जसा निसटला आणि ज्याला बसला त्याला कसं वाटलं असं? अरे फार मोठा टेंगुळ आला असं सुजला महाराज. आणि त्याला बी 2 लाडू मिळालेले होते. त्याने तो एक लाडू उचलला आणि ज्याला मारला त्याला मारून फेकला. मला सांगा, आता दृष्टांत वजा करा, ती सुगरण बी जाऊ द्या तिकडं, तिचं घेणं नाही आपल्याला. पण लाडू केले कशा करता दळवी दादा? खाण्याकरता. मिष्टान्न बनवलं खाण्याकरता. पण त्या लाडूचा काय झाला? पूर्वी आपल्याला खेळ होता बाबा आपल्या वयात. तुम्ही मी एकाच वयाची का? कारण तुम्ही धोतर घालते आणि मी धोतर घालतो. एकाच वयाचे आपण, वयात बदल. हे लहान आहे आपलं, हे तर आता खेळत होते. त्याच्यान माणसानं असं राहतं महाराज, धोतर घातलं पाहिजे. नाही मी तुम्हाला नाही म्हणतो, काही मनावर घेऊ नका बरं का. चला, मला हे सांगायचं, आपल्या पूर्वी एक खेळ होता बाबा. असा चिंदीला चिंदी बांधायची, त्याचं गोल तयार करायचं, यानं त्याला मारायचं. त्याला काय म्हणतात? धब्बा कुटी. दगड नाही, धब्बा कुटी. आणि याने त्याला मारायची आणि त्याने मला मारायची, याला म्हणायची धब्बा कुटी. आता मला सांगा, खायाला केलेले लाडू, मिष्टान्न केलेले दळवी दादाला लाडू, त्या लाडूची काय झाली? धबाकुटी झाली. इथपर्यंत आले ना तुम्ही. आता ती धबाकुटी आणि तो लाडू कोणता आहे माहिती का? हा 3.5 हाताचा लाडूच आहे. आणि या लाडूची जर चाचणी कडक झाली, कशाने होईल? नामस्मरण नाही, भक्ती नाही, नाम साधना नाही, सत्पंगत नाही, अन्नदान नाही, कोणाची निंदा केल्याशिवाय आशानं घडण काही नाही. महाराज म्हणतात, गड्या हे जर करत नसाल तुम्ही जर त्या ठिकाणी, तर तुमचं हे शरीराची चाचणी कडक होण्याची दाट शक्यता आहे. आणि तो कडक होण्याची दाट शक्यता आहे. आणि हा जर कडक होऊ नाही वाटत असल तर त्याला एक करावं लागल, भजारे विठ्ठला. भगवंताला भजावं लागेल. आणि नसन भगाल तर नाही तरी गेला जन्म वाया. का माहिती का? हा जो संधी महाराज, ही संधी फक्त या मृत्यू लोकाच आहे. नाहीतर तुम्ही स्वर्ग लोकात सुद्धा गेले, लोक लावतात गेल्यावर स्वर्गवासी, पण त्यांना माहिती नाही. अरे गेलेले स्वर्गातले लोक, असलेले लोक स्वर्गात, ते सुद्धा या मृत्यू लोकात येण्याची इच्छा करतात. म्हणून हा असणारा जो मृत्यू लोकी सामान्य नाही महाराज. उदाहरण दिल्या जातं गड्या, इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाय, आणि धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. मृत्यूलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म, मृत्युलोकी भावा जन्म. स्वर्गीचे वा वा, जय हो. मृत्यूलोकी भावा जन्म, मृत्यूलोकी भावा जन्म. स्वर्गीच्या मारायची मृत्युलोकी भावा जन्म, मृत्युलोकी भावा जन्म. वा, टाळी वाजवा एकदा. तुम्ही कोणतं प्रमाण म्हणत होते बाबा? हेच होतं का? मग पटकन म्हणायचं ना, ताण नाही घ्यायचा महाराज. एवढा आलं तर म्हणायचं, फक्त चांगलंच म्हणायचं. गोड प्रमाण दिलं. इह लोकीचा हा देव किंवा स्वर्गीची अमर इच्छिताती देवा, आणि मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा. मला सांगायचं गड्या, इच्छा करतात पण मिळाला का? मग तुम्हाला आम्हाला मिळाला, कळाला का? महाराज म्हणतात कळाला नाही. अरे तयाचा एक प्रमाण आहे बघा, तयाचा वाटोळ असं काहीतरी प्रमाण आहे. केला मुडे म्हणले, या मूर्खाने त्याचं वाटोळ केलं. जन्म प्राप्त झाल्यानंतर गोडसं उदाहरण दिलं जातं, महाराज आम्ही त्या मनाने भगवंताचं चिंतन करू, नामस्मरण करू, नाम साधना करू, आमच्या लक्षात आलं. पण मला सांगा महाराज, एवढं साधन या जगतात आहे का? महाराज म्हणतात एवढं साधन नाही, अनेक प्रकारचं साधन आहे, पण सोपं हेच साधन आहे, अभंगाचं दुसरं. टाळ 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 हा. जय हो शिवाजी महाराज. जय हो.
आणि कणाकरी आणि कणाकरी आणि कणाकरी आणि कणाकरी हे आणि गण आणि जय हो जय हो टाळी वाजवा एकदा. अनेक न करी साधन, अनेक साधन या जगतात नाही नाही असं नाही, पण ते आपल्याला झेपणार नाही. मग अजून साधन कोणकोणती सांगा ना महाराज. महाराज म्हणतात योग आहे, याग आहे, जप आहे, तप आहे, हे सगळे साधन आहे. आता योग सोपा आहे का बाबा? सोपा नाही. सर्वात अवघड योग आहे. मग योग अवघड आहे तर रामदेव बाबा करत नाही? खरं सांगा. सकाळी सकाळी रामदेव बाबा योग करत होते. एक बाबा बरोबर त्यांच्या समोर बसले टीव्हीच्या, आणि बाबांनी जो योग केला महाराज, सोपा नाही योगा. योग सोपा नाही. आपण भानगडीत पडायचं नाही, आणि केलं तर चांगलं करायचं. म्हणले काय झालं, रामदेव बाबांनी जो योग केला महाराज, हा जो पाय आहे का उजवा, ऐका, हा जो उजवा पाय आहे का, तो कुठं घेतला? मानेवर घेतला. हा, मानेवर घेतला. कोणता पाय? उजवा. ऐका ऐका, बोल नका महाराज, बोल नका, ऐका. मग ऐका मग नंतर बोलू आपण. हा, जो पाय आहे का उजवा, तो कुठं घेतला महाराज? मानेवर. ते कोणाचं पाहत होते? रामदेव बाबाची. ती योग करत होते, त्यांच्या योगनेच्या साधनेत प्रवृत्त होते. बाबांना कशाला रिकामं काम करायचं? बाबाला वाटलं जमलं तर जमलं हो. आणि त्यांनी जो पाय घेतला महाराज, कुठं? मानेवर. आणि मानेवर घेता घेता जसा मोलडात अजून बसला नाही. सोपा आहे की योग? कशाला भानगडीत पडायचं? महाराज म्हणतात योग फार कठीण आहे. याग, जप, तप फार कठीण आहे. मग कठीण जर येत सोपं काय? महाराज म्हणतात सोपं एकच आहे, ते म्हणजे देवाचं नाम. केव्हाही घ्या, कुठेही घ्या, कधीही घ्या, आणि कधीही घ्या, आणि कसंही घ्या. गोड उदाहरण दिलं जातं. ज्ञानोबराय म्हणतात जसं हरीचं नुसतं उच्चारण जर केलं ना, पापाचा नाश होतो. हरी उच्चारणे अनंत पाप राशी, आणि जातील लयासी क्षण मात्रे. अजून एक दृष्टांत दिला आई ज्ञानोबराने. ज्ञानोबराय म्हणतात एखादी कडब्याची वाळलेली गंजी, गवताची एखादी वाळलेली गंजी, मला सांगा दादा, ती वाळलेली गंजी तिला पेटवण्यासाठी किती काड्या लागत? हा, काडी लावत चांगलं कळतं तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात जसे एका काडीत गंजी पेटती ना, तसं एका नामात काय होतं सांगू का? तृण अग्नी मेळे तैसे नाम केले जपता हरी. तसं एका नामाने होतं ना, म्हणून तसं एक नाम तुम्ही घेतलं पाहिजे. ते नाम कसं आहे सांगा महाराज, आम्हाला सांगा, आम्हाला पटलं. मग तुम्हाला जर ते नाम घ्यायचं असेल तर तुम्ही एक काम करा, दोन्ही हात वरती करा, सरळ सरळ करा. इकडे बसलेले सगळे करा, त्या वटेवरच्या ताई तुम्ही बी करा, सगळ्याला अधिकार येतो. हा, सगळे करा. एक हात नाही, दोन दोन केला हात. ते नाम साधना करण्याची सर्वांना संधी, म्हणून सर्वांनी ते भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमा, विठोबा हर 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 हर.
त्याला आवाज द्या, आवाज द्या. हा. ज्या दळवी साहेबांनी आणि गाडेकर साहेबांना तर फार हारात जाम केलं मला. हे हार जेवढा सोपा आहे ना बबन भाऊ तेवढा अवघड बी. यानं अनेक जण मेले आणि असा हार तर माझ्या लग्नात बी नव्हता. म्हणजे असं नव्हता याच्यावर मोठा होता. आणि आणणारे समोरच बसले आमचे भाऊचे. म्हणजे मला एक सांगायचं, प्रेम प्रेम वाढत राहत. अगदी बसा खाली बसा. अगदी त्यांना जेवढं प्रोत्साहन दिलं महाराज तेवढा कार्यक्रमाला उत्साह येत असतो. फक्त आपल्या लोकांचं इथंच चुकतं महाराज. जे करतं का त्याला आपण प्रोत्साहन देत, त्याला काय येतं तुला काय येतं रे? तू 70 वर्ष जगला, तो काय केलं सांग ना. मला तेच म्हणायचं, आपण आपल्या माणसाला कधीच तिरस्कार करायचा नाही. उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठला. आपण आपल्या माणसाला कधी तिरस्कार द्यायचा नाही. आपण आपल्या माणसाला मोठं करणं शिका. गोड उदाहरण दिलं जात आहे. उदाहरण इतकं गोड आहे. काय झालं म्हटले, वळाईच्या कडेल कुत्री व्यायली. यांची टोपी असली तर द्या, कारण आम्हाला तेवढ्याच भेटत, इकडे भेटतच नाही बरं का ते. हा, चला जाता जाता एक आनंद आहे महाराज तो. हा, काय झालं एकदा, काय झालं म्हटले, वळाईच्या कडेला कुत्री व्यायली आणि कुत्री व्यायल्यानंतर तिने 4-5 पिल्ली दिले आणि कर्म ऐका ऐका बसा ऐका. आणि कुत्री व्यायल्यानंतर 4-5 पिल्ली दिले आणि दिल्यानंतर ती आई ती त्या ठिकाणी गावाच्या दिशेने निघाली. जेव्हा ती निघाली ना, का माहिती काही, आई कोणाची बी असो ती चिंता राहते बाळाची. म्हणून आता आपण गावात जावं, 2 घरी मागावे, भाकर वगैरे आणावी आणि खावी आणि मुलांचं ते भागेल या अपेक्षेने आई 4-4 लेकरं एक एक आई सांभाळती. पण एक एक 4-4 लेकरं आईला महिना महिना वाटून घेतात. ती लेकरं नाही, तुम्ही समजून घ्या कोणती लेकर. मला तिकडे जायचं नाही. म्हणून त्या ठिकाणी ऐका, 4 लेकरं आईच्या मागं लागले. हे आई कुठं चालले? म्हटले गावात चालले, आम्हाला बी यायचं. आई म्हणती तुम्ही येऊ नका, सगळ्याच्या नादी लागा पण गावाच्या नादी लागू नका. कोण सांगतं? आई. मग त्याच्यात काय, एकाही जरी आईची 4 लेकरं असले नाही ते समान नसतात, ते वेगळे वेगळे असतात. कोणी रजगुणी, कोणी तमगुणी, कोणी सत्वगुणी. रजगुणी म्हणायला लागले का रे, आई जर म्हणते गावात येऊ नका तर काहीतरी भानगडे. रजगुणी म्हणतकडे, तमगुणी म्हणतकडे, आई जी म्हणते ना गावात येऊ नका चांगलीच भानगडे. पण सत्वगुणी म्हणतो कडे, आई जी सांगते ना ती बरोबर आहे आणि बाई जी सांगते ना ती खोट आहे. अभिषेक महाराज तुम्हाला नाही कळणार आज. बाई जे सांगते ना ते लय अवघड आहे म्हणे. जे आई सांगते ना तेच खरं राहतं. महाराज म्हणतात नाही, त्यांना ऐकलंच नाही महाराज. आई गावात गेली, त्या वेशीतून आत गेली, कर्मधर्म संयोगाने ते 4 पिले आईच्या माग 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 आले आणि कुठं आले, येशी पर्यंत आले. मला काय सांगायचं, आपल्या लोकांचं नाश करणारे आपलेच असतात. माझा मुद्दा इथं आहे. आणि कर्मधर्म संयोगाने ते 4 मुलं बरोबर बर करायचे दादा बरोबर त्या येशी जवळ आले आणि ज्यावेळेस येशी जवळ आले ना, कर्मधर्म संयोगाने त्या 4-4 पिलांना मोठ्याल्या 4 पिलांना पाहिलं. कोणत्या मोठले? कोणते? त्यांचेच. कोण? मोठले. हे लहान लहान कुत्रे आणि ते मोठले कुत्रे. आता मला सांगा, जर मोठ्यानं लहान्याला पाहिलं तर मोठं काही धकू देतं का? नाही, मग जाणार ना. मी लहान आहे म्हणून कोणी मला बोलतं? मोठा असतात कोण बोललं असतं? नाही. तसंच झालं महाराज. जसे ते पिले पाहिले, मग त्यांची इथून नव्हती, पार बंधाऱ्यापासून होती आणि आता ते सापडली होती. जसे काही त्यांच्यावर तुटून पडले महाराज, रक्त बोंबाळ केलं आई. आणि आता त्या पिलांना, त्या मुलांना कोणाची आठवण आली? आईची. अरे गड्या,
आई जे सांगत होती ना ते खरंय, पण आईचं कोण ऐकतं महाराज? ती मुलं कॅंग कॅंग करत कुपटीत गेले. 1 तासानंतर आई त्या कुपटी जवळ आली आणि मोरायला मुलांना आवाज दिला, ए पोरं हो. पोरं घाबरलेली होती, 1 ना 2. पुन्हा आवाज दिला, ए मुलांनो. सगळे बाहेर आले आणि ते रक्त बोंबाळ पाहिलं बुवा. आई म्हणलो होतो, आई म्हणायला लागली, मी तुम्हाला म्हटले होते सगळ्यांच्या नादी लागा, पण गावाच्या नादी. गाव कोणाचं चांगलं करत नाही. पोरं म्हणते, आई गाव लय चांगलंय. म्हणे मग ही हाल कोण केली? म्हणे आपल्याच जातीच्या केली. कोण त्रास देणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणार आहेत आपलेच आहे. तुकोबरांना त्रास देणारे आपलेच आहे. नाथ महाराजांना त्रास देणारे आपलेच आहे. आणि आपल्याला ही त्रास देणारे आपलेच आहे. आपल्याशिवाय या जगतात कोण त्रास देणारे महाराज? म्हणून आपण आपल्याला सांभाळून राहा महाराज. निश्चित जीवाचं कल्याण आहे. कधी घात करेल सांगता येणार नाही. विठाला विठाला. माझा मुद्दा फक्त इथून बाजूला होता गड्या. योग सोपं नाही, याग सापं नाही, जप तप सोपं नाही. मग सोप्यातलं सोपं साधन एक आहे. महाराज सांगतात, अनेक न करी साधन आणि वाचे म्हणे नारायण. वाचे नाही नारायण नारायण भजन करायचं. महाराज एवढा आग्रहाने अट्टहासाने तुम्ही जर आम्हाला सांगत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनात ते साधन केलं का सांगा ना. महाराज म्हणतात साधन नाही केलं, आमचा धंदाच तो झाला. तिसरं Whoa!
मंत्रमुग्ध केलं. ही ताकद आहे महाराज. म्हणून संगीताशिवाय पर्याय कोणतं संगीता? हा, आता खरं बोलले बा तुम्ही. तुम्ही आले श्रीफळ देतो नंतरच तुम्हाला बरं का. हे मुद्दे आहे महाराज, नाहीतर याचा लक्षार्थ आणि वाचार्थ, कारण मराठी भाषेचे किती अर्थ निघल सांगता येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात मराठी भाषेचा केलासे गौरव. हा, आता किती 56 भाषेचा केलासे किंवा गौरव. 56 भाषा ज्ञानोबरांना अवगत होत्या महाराज. आपल्याला दोनच येतात, एक मराठी आणि एक हिंदी. हिंदी अशी महाराज खेतमे गायन शेतातून आला. आपली भाषाच अशी महाराज. आपल्याला खरंच येत नाही हिंदी. काय लपून कशाला ठेवायचं महाराज. हेलपट्टी खाती ती मला सपोरी. बरं झालं सुपारीने दिली तुम्हाला. लय लय महाराज लयच अवघड आहे. कोण काय असं म्हटलं जात असं ना. दपकन पड. वा, आजच आले काय तुम्ही कीर्तनाला? लयच मोकळं चाललं तुमचं. पाहिजेल महाराज, माणूस मोकळच पाहिजे. मोकळं म्हणजे लय बी नाही सुटलं पाहिजे. चल मला इकडून जायचं. महाराज म्हणतात गड्या जीवनामध्ये साधना फार महत्वाची आहे. साधनेशिवाय अवघा आनंद मिळत नाही. मग महाराज सांगतात गड्या गोड सर्व काळ आम्ही त्या देवाचं चिंतन केलं. घ्या सर्व काळ हाची धंदा वाचे आठवी गोविंद. सर्व काळ म्हणजे काय? जेव्हा उठताना बी तेच, बसताना बी तेच. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृतीत केलं काय नावल, गेले मरून मेले महाराज तरी बी चोखोबरायची विठ्ठल विठ्ठल असणारे हाड विठ्ठल विठ्ठल बोलायला लागले. ही ताकद नाम साधनेची. नाम साधनेची हो महाराज. एक प्रसंग आहे नामदेवराय त्या ठिकाणी असंच झालं महाराज. चोखोबरायांचा प्रसंग सांगितला जातो. चोखोबराय त्या ठिकाणी भिंत कोसळल्याने मृत्युमुखी पडले. नामदेवरायांना देवांना आवाज दिला, नामा माझ्या चोखोबरायचं त्या ठिकाणी भिंत कोसळून पडला रे, तो मरण पावलात रे. आणि त्या ठिकाणी माझ्या असणाऱ्या चोखोबरायची हस्ती घेऊन यायची. पण देवा त्या ठिकाणी संत चोखोबरायच गेले असं नाही, अख्खे गावातले लोक मेले आणि चोखोबरायची हस्ती कशी आणायची? अरे हीच तर ख्याती म्हटले. देव म्हणायला लागले गड्या माझ्या चोखोबरायची हस्ती अशी आहे, जी हस्ती कानाला लावून बघायचे, जे हाड कानाला लावून बघायचं, ज्या हाडातून हस्तीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येतोत ना, तेच हाड माझ्या चोखोबरायचं. हे चोखोबरायचं ही नामाची ताकद आहे. अरे चोखोबरायची हाड विठ्ठल बोलतात काय नवल. जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतात. ऐका जनाबाईच्या, आणि आपले तोंड बोलत नाही. म्हणावं लागतं जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल झालं, म्हणा विठ्ठल विठ्ठल असं म्हणावं लागतं महाराज. महाराज तर इतके जहाल बोलले महाराज. नाथ महाराज म्हणतात मनुष्य जन्माला प्राप्त झाला आणि या मुखाने जर देवाचं नाम घेत नसेल ना म्हटले तर ते असणार मुख नाही, ते सर्पाचं बीळ आहे. अरे सर्पाचं बीळ सोडून द्या म्हणे, तो सर्पच आहे. काय प्रमाणे आठवत कोणाला? नामाविन मुख सर्पाचे ते बीळ आणि जीवा नवे काळ. हे तरी साधारण बोलले नाथ महाराज. तुकोबराय ते इतकी जाल बोलली आई. तुकोबराय म्हणतात जो या जन्माला आला, मनुष्य जन्माला, आणि त्यानं जर देवाचं नाम नाही घेतलं ना, तो एका बापाचाच नाही. प्रमाण आहे का त्याला? नाम न वजे ज्याची वाचा आणि तो लेख दो बापाचा. म्हणजे ज्याची वाचा देवाचं चिंतन करत नाही, तो एका बापाचाच नाही. जाल बोलली तरी बी लोक ऐकत का? नाही ऐकत ना. पण संतांचं तत्वच आहे महाराज, येतो हिताचा कळवळा. या जगताविषयी हित व्हावं, जगताची ग्लानी होऊ नये, याकरिता या जगतात संत अवताराला आले. आणि संत शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात गड्या अरे तुम्ही म्हणत असाल तुम्ही काय केलं, तर आम्ही सर्व काळ तोच धंदा केला. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडी. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद. इतकं लागलं महाराज, एवढा छंद लागला तर तो छंदच जाईना. कारण साधूचं तत्वच असं आहे, संत महात्मे आधी करतात आणि मग जगाला सांगतात. दृष्टांत दिला जातो. एकदा काय झालं म्हटले, नाथ महाराजांकडे एक आजी आल्या आणि त्या आपल्या मुलाला घेऊन आल्या.
आणि आल्यानंतर नाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवलं. श्री संतांची माता चरणावर साष्टांग दंडवत केलं आणि विचारलं महाराजांनी, ओ आई कुठून आल्या? म्हणजे फार लांबून आले. कशा करता, काय उपाय? म्हटले माझा मुलगा फार गुळ खातो, त्यानं गुळ खाणं सोडून द्यावा, याच्यावर उपचार करा. नाथ महाराजांनी पाहिलं, आई ताप तर लई वाढलेला आहे, शरीर त्या ठिकाणी खूप ताप वाढलेला आहे, खूप दुखणं वाढलेलं आहे आणि खूप ताप वाढलेला आहे. आता काय करावं लागल? नाथ महाराजांनी तो ताप पाहिला, हात धरला, सांगितलं आई तब्येत वाढलेली, त्याचा उपचार एका दिवसात होणार नाही. कारण बघा तुम्ही डॉक्टर साहेबाकडे बी गेले ना, त्यांनी जर पाहिलं तर त्यांचं एका सलाईन मध्ये भागत, त्यांचं नाही आपलं पेशंटचं, त्यांचं काय ते देणंच राहणार आहे. तसे ते म्हणतात 3 दिवस तुम्हाला ट्रीटमेंट करावं लागेल, तेव्हा तुम्हाला गुण येईल. तसं नाथ महाराज म्हणतात, आई एका दिवसात ते ताप जाणार नाही, तुम्हाला 8 दिवसानंतर तुम्ही माझ्याकडे. 8 दिवसानंतर ते आजी पुन्हा नाथ महाराजांकडे आल्या, दर्शन घेतलं. मला सांगायचं, संत महात्मे आधी सांगतात मग करतात, हे तत्व संतांचं आहे. आजी आल्या, आल्यानंतर कर्मधर्म संयोगाने आईनं दर्शन घेतलं. महाराजांनी विचारलं, आई कसं येणं केलं? म्हटले माझा मुलगा फार गुळ खातो, पहिल्या दिवशी मी तुमच्याकडे आले होते, यानं गुळ खाणं सोडून द्यावा, असा काहीतरी उपचार करा. नाथांनी त्याच्याकडे पाहिलं महाराज, आणि जसं पाहिल्या क्षणी कृपा केली, कृपा कटाक्ष निहाळिले, आपुल्या पदी बैसविले आणि कृपा केली. आणि आईला नाथ महाराज सांगायला लागले, आई आज नंतर तुमचा मुलगा गुळ खाणार. आईला एवढा राग आला महाराज, एवढ्या थंडीच्या तापमानात बी आईचं तापमान वाढलं. नाथ महाराजाकडे अशा पाहायला लागल्या, काऊ महाराज काय उत्तर दिलं तुम्ही, की आज नंतर तुमचा मुलगा गुळ खाणार नाही. मग एवढंच जर उत्तर होतं तर तुम्ही पहिल्या दिवशी काऊन नाही दिलं? लोकायला वेळच नाही ना. म्हणजे पहिल्याच दिवशी का उत्तर दिलं नाही? नाथ महाराजांनी इतकं गोड उत्तर दिलं. नाथ महाराज म्हणतात, आई पहिल्या दिवशी देण्याचं कारण असं होतं, पहिल्या दिवशी मी बी गुळ खातो. काय केलं महाराज तुम्ही? म्हणजे 7 दिवस प्रयत्न केले, गुळ खाणं सोडून दिला, आणि 8व्या दिवशी तुझ्या मुलाला उपदेश केला. ही संतांचं तत्व आहे. संत म्हणतात गड्या, तुका म्हणे साक्षी आले आणि तरी केले प्रगट. अरे आम्हाला ती सहानुभूती आली, अरे आम्ही सांगतो नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. त्याचं एक कारण आहे, आम्हाला त्या नामाची सहानुभूती आली, आणि जो नाम घेत नाही त्याचा जन्म वाया निश्चित आहे. आणि महाराजांना विचारलं, महाराज आम्ही जर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं नाही तर बिघडेल काय? महाराज म्हणतात, तुम्ही जर त्या देवाचं चिंतन नाम साधना करत नसल तर एक ना एक दिवस तुमचा जन्म वाया जाईल. का माहिती का? म्हणजे त्याचं एक कारण आहे, या जगात सगळं मिळतं पण हा मनुष्य जन्म मिळत नाही. शास्त्र असं सांगतं गड्या, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. शास्त्र असं सांगतं, पुनर्वित्त म्हणजे पैसा, गेलेला पैसा मिळेल, पुनर्मित्र गेलेला मित्र मिळेल, पुनर्भार्या एखाद्याची पत्नी गेली मिळेल, पुनर्मयी जमीन गेली मिळेल. पण शास्त्र असं सांगतं गड्या, एकदा जर शरीर गेलं तर पुन्हा मिळणार नाही. म्हणून महाराज वर्णन करतात गड्या, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. गोड उदाहरण दिलं संत महात्म्यांनी गड्या. नरदेह दुर्लभ जाणार, दुर्लभ असणारा नरदेह तुम्ही जर गात नसाल तर निश्चित वासुदेव वासुदेव म्हणावं लागल. सर्व काळ हाची धंदा वाचे आठवी गोविंदा, अनेक न करी साधन वाचे म्हणे नारायण. ज्ञानेश्वर विचारा शांती ब्रह्मनाथ महाराजांना, अहो महाराज तुम्ही जर सांगत असाल गड्या, निश्चित जीवाची सार्थकता आहे देवाचं चिंतन करण्यात.
आणि गोड सांगितलं गड्या. अनेक न करी साधन वाचे म्हणे नारायण, यथामते यथा अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही. काही वेळ असेल मला माहित नाही, पण बरोबर ज्या वेळेला कीर्तन चालू झालं त्याच वेळेला मी संपवण्याचा प्रयत्न केला आणि यथामत यथा अवकाश या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असाच असेल असं नाही. अनेक विद्वान मंडळी या अभंगावर चिंतन करू शकता. जसं मला या अभंगावर बोलण्याची बुद्धी दिली, जसं त्यांच्या मुखातून मुखरविंदातून श्रवण केलं आणि तुमच्यामुळं मांडण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असाच असेल असं नाही. नुनते पुरते अधिकते सरते, पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदी, मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. बोलण्याच्या ओघामध्ये वाईट शब्द आला असेल, वाणीचे दूध चांगला शब्द आला असेल, श्री गुरूंची म्हणून ग्रहण करा, ज्यांच्या माध्यमातून सेवेचा योग प्राप्त झाला. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. माझ्यावर नितांत प्रेम करणारे श्री हरिभक्त प्रणमचे राजू भाऊ गाडेकर आणि आमच्या गाडेकर ताई, त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. त्याचं कीर्तनाचं सौजन्यही त्यांच्याकडेच आहे. असा योगायोग आहे. आणि पुनश्च एकदा सर्व कमिटी मंडळी, सर्व त्या ठिकाणी सदस्य मंडळी, भजनी मंडळी, माता भगिनी मंडळी आणि सर्व महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या हनुमंतरायांच्या महादेवाच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विशेषतः जाता जाता सांगून जाईल गड्या, आपल्याकडे फार मोठा योग आहे. योग असा आहे म्हटले की त्या ठिकाणी आपल्याकडे लहान लहान मुलं मधुकरीला येतात. इथं कुठं संस्था आहे मला वाटतं महाराजांची आहे की नाही, आणि संस्था आहे. लहान लहान मुलं मधुकरीला येतात. त्यांना आपण मधुकरी पहिली त्यांची असणारी चपाती काढून ठेवा. जेव्हा आम्ही संस्थेत होतो ना महाराज, पैठण क्षेत्रात झाले, आळंदी क्षेत्रात झाले, जेव्हा आम्ही मधुकरीला जायचो ना महाराज, तेव्हा आमच्यासाठी एक चपाती बाजू काढलेली राहायची आणि मग त्या ठिकाणी ते लोक बाकीचं जेवण करायचे. म्हणून तुम्हाला सांगितलं की गड्या, एक नाही दोन नाही, नसेल ना चपाती झालेली, पण काही ना काही द्या, काही ना काही द्या. त्याचं कारण असं आहे महाराज, हे तुम्ही त्यांना देत नाही, हे तुम्ही साक्षात ज्ञानोबारांना देतात. हे तुम्ही त्यांना देत नाही, साक्षात तुम्ही नाथ महाराजांना देतात. म्हणजे का सांगू, या संस्थेत त्या मुलातील कोणी ज्ञानोबराय होईल, कोणी तुकोबराय होईल, अरे कोणी नाथ महाराज होईल. हे काय कोण कोणी जाणे काय घडे उपासना, अरे कोण कोणाचे पाय तुमच्या घराला लागेल सांगता येणार नाही महाराज. म्हणून हाताने सुद्धा अन्नदान द्यायचं. एक चपाती काही हे नाही महाराज. जसं दोन मुलं असन तर तिसऱ्याला दिली, एक असन तर दुसऱ्याला दिली, अन्न असन तर पहिल्याला दिली, पण दिली ना, घडलं ना पुण्य. एक अर्ध क्षण सुद्धा पुण्य घडलं महाराज, त्याचं निश्चित आपल्याला फल मिळेल. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती, त्या बाळकांना त्या मुलांना वाढवा महाराज. ते उद्या तुमचं नाव घेईल, हे 100% खरं आहे. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे. एका सेकंदात एक भजन आणि सेवा संपन्न करा. हात हात सरळ. तुकाराम 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 एक तुकाराम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.
जय बोलिले करो